वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 शहरातील एका युवतीस शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या सनी नेहळदे या नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे शहराध्यक्ष अर्जुन पगारे, प्रशांत जाधव, संतोष सोनपसारे, राकेश दोंदे, सुमित बोरोले, रोहित जगताप, लक्ष्मीबाई ताठे, सुनील जगताप, समाधान ठोके, संदीप पवार, तुषार सूर्यवंशी आदींसह सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते अंबड पोलीस स्टेशन येथे जाऊन पीडित युवतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अर्जुन संपतराव पगारे, नाशिक शहराध्यक्ष RPI आठवले गट. आपण कशासाठी आले होता? समाजातील आमची एक बहीण आहे, तिच्यावर अत्याचार अन्याय करून बंदुकीचा धाक दाखवून व बाबासाहेबांच्या विषयी अपशब्द वापरून जातीवाचक शिवीगाळ केली. तिला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव विविध पक्षातले सर्व आम्ही इथं अंबड पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि आम्ही वरिष्ठ निरीक्षक देशमुख साहेब यांच्याशी सर्व जो प्रकार आम्ही त्यांना सांगितला त्यांनी तात्काळ FIR नोंद करून घेतलेली आहे व पुरेपूर सहकार्य केले त्यांनी व त्यांचे सहकारी पवार साहेब व त्यांची सर्व टीम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. सर्वप्रथम त्यांचा मी आभार मानतो आणि त्यांनी कडक कारवाई करावी अशी आम्हाला आमची विनंती आहे आणि ती विनंती आमची पूर्ण करतील अशी मी अपेक्षा बाळगतो. सदर आरोपीबद्दल अशी एक वाच्यता आहे की तो गुन्हेगारी पार्श्वभूमीतला आहे. सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे किंवा नाही याची सत्यता अंबड पोलीस स्टेशनचे अधिकारी पडताळतील. पण त्या मुलाविषयी आम्हाला मिळालेले व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये तो मुलगा ड्रग्स हाताळताना दिसतो आहे आणि त्या मुलाकडे एक अग्निशस्त्र आहे ज्याला आपण बंदूक म्हणतो तेही तो हाताळताना दिसतो. अशा प्रकारचे व्हिडिओ तपास अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यावर योग्य ती कारवाई होणार अशी आम्हाला अपेक्षा आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम शेख, नाशिक. शुक्रवारी सातपूरला वॉटर गॅरेज कामगारांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी सर्व कामगारांनी एकत्र राहून एकीचं बळ दाखवण्याची ही वेळ असून लढा देण्याची ही वेळ आहे असं मनसे नेते संतोष धुरे यांनी मार्गदर्शन केलं. गेली 2.5 वर्ष तुम्ही अन्याय सहन करत होता ना, तुमच्यावर अन्याय होत होता म्हणून तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेना जॉईन केली, बरोबर आहे. आता आमच्या इकडे महानगरपालिका आहे, महानगरपालिकेमध्ये युनियन आहे, आपली एअरपोर्टला युनियन आहे, आपल्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये युनियन आहे, सगळीकडे युनियन आहेत, कंपन्यांमध्ये युनियन आहे. तर तुम्हाला जो अनुभव आला, तुम्हाला पहिल्यांदा अनुभव आला असेल कारण तुम्ही कधी युनियन जॉईन केली नव्हती, तुम्ही अन्याय सहन करत होता आतापर्यंत.
पण ते जे 4-5 कामगार जे एकत्र आले आणि त्या कामगारांनी पुढाकार घेतला त्याच्यामुळे तुम्ही सगळे एकत्र आलात. बरोबर आहे ना. आम्हाला ह्या गोष्टी नवीन नाहीयेत, ह्या गोष्टी होणारच होत्या. त्याच्यातनं आपल्याला उभा राहायचंय, त्याच्यातनं आपल्याला लढा द्यायचा आहे आणि आपल्याला जिंकायचंय. त्याच्यामध्ये जर तुम्ही डगमगलात ना तर आम्ही काही करू शकत नाही. आमचं म्हणणं एकच आहे, मी त्या दिवशी गेट मिटिंगला तेच सांगितलं की आम्ही पुढे असू. काय केसेस घ्यायचे, काय लढा द्यायचा, काय करायचंय, न्यायालयीन लढाई असेल काही असेल, ती जी लढायची आहे आम्ही लढू. तुम्ही मागे पाहिजे. मागे जर कोणच नसेल तर आम्ही काय करणार. बरोबर आहे ना. त्याकरता तुमची एकजूट जी आहे ना ती महत्वाची. घरपेटी असतातच ना प्रत्येकाच्या. वॉटरग्रेस कामगारांच्या पाठीशी मनसे कामगार सेना सदैव उभी राहील असं आश्वासन दिलीप दातीर यांनी यावेळी दिलं. गुन्हेगाराच्या मदतीने जी तुमच्या सर्वांचं शोषण करत होता, जी लूट करत होता, त्याच्यात अनेक राजकीय लोकांबद्दल आपल्याला बोलायचं नाही, परंतु अनेक महानगरपालिकेचे अधिकारी संगनमताने जी तुमचं शोषण करत होते त्याला खऱ्या अर्थाने कोणीतरी शट्टू ठोकून उभं राहिलं ते म्हणजे तुम्ही. सुरुवातीला अनेक लोकांना सांगत होता आता जा तुम्हाला इन केलं तर आम्ही नोकऱ्या सोडून देऊ. आता कसे म्हणता या स्टॅम्प लिहून द्या तुम्हाला इन करतो. लोकांची म्हणेला नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. हे बघा जसं तुषार दादांनी सांगितलं 14 तारखेनंतर आपली प्रक्रिया सुरू झाली. अनेक काठावरचे होते जे खरं तर समाधान असेल, प्रवीण असेल, आराम असेल, जे असेल, हे 5-6 लोक, किशोर असेल, हे 5-6 लोक सुरुवातीला आले. 2.5 लाख रुपये माझ्या वॉटरग्रेस कामगारांना भेटत असतील तर त्यांची दिवाळी निश्चितच गोड होणार असं यावेळी सलीम मामा शेख यांनी सांगितलं. 2.5 लाख रुपये एवढे पैसे खाल्ले आणि ते जर या कामगारांना मिळत असतील आणि आमच्या गोरगरीब कामगारांची दिवाळी जर गोड होत असेल तर आमचं नेतृत्व, आमच्या युनियनचं नेतृत्व स्वीकारलं म्हणून तू एवढा घाबरलास का रे बाबा. खरोखर 2.5 लाख रुपये दिले. मी नेत्यांना विनंती करेन गोरगरीब कामगारांची दिवाळी चांगली साजरी दिली 2.5 लाख रुपये दिले तर आम्ही तुमच्या भल्यासाठी आम्हाला अनेक ठिकाणी युनियन लावायला जर तुमचं कल्याण होत असेल आम्ही तुमची युनियन सुद्धा मागे घेऊ. पण त्यांना कुठे 50 लाख रुपये आणि तो भामका 17,50,50 लाख रुपये देऊ शकत नाही. जो व्यक्ती 100 रुपयाचा स्टॅम्प सुद्धा आणू शकत नाही तो व्यक्ती 2.5 लाख देण्याची त्याची जाणच नाहीये. तुम्ही तर म्हणता चोर आहे तर मी त्याला तुम्ही तर म्हणता चोर आहे. जर माझ्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर तो महाचोर आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर. 22 ऑक्टोबर शनिवारी येवला शहर आणि तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं असून सतत होत असलेल्या पावसामुळे बाजारपेठेवर देखील परिणाम झाला असून शासनानं आता कोणती वाट न पाहता त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला तालुका यांच्या वतीनं करण्यात आली आहे. या प्रसंगी येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आलं. नायब तहसीलदार पंकज मगर यांनी हे निवेदन स्वीकारलं आहे. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पटेल, जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, तालुका अध्यक्ष नकुल घागरे, शहराध्यक्ष गौरव कांबळे, जिल्हा प्रतिनिधी महेश लासुरे, शैलेश करपे, प्रवीण खेरणार, गौरव घोडके, अक्षय पंडोरे यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत कळंके, येवला. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचं अभ्यंगस्नान, मनाचं लक्ष्मीपूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जाओ. शुभेच्छुक अमोल जाधव, माजी स्थायी समिती सभापती, मनपा नाशिक.
संगीता जाधव, माजी नगरसेविका मनपा नाशिक. सर्व नाशिककरांना दीपावली निमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विक्रांत हॅप्पी होम्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रसन्न आर्केड, जुना आग्रा मार्ग, त्र्यंबक नाका, हॉटेल माजदा जवळ, नाशिक. दिवाळी अशी खास तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास, मनाचा वाढपी उल्हास, अशा दिवाळीच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो. शुभेच्छुक कैलास आहिरे, माजी नगरसेवक, नाशिक मनपा. सौ अलका आहिरे, माजी नगरसेविका, नाशिक मनपा. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धी आरोग्य लाभो. सर्व नाशिककर, नाशिक रोड वासियांना माझे साळवे परिवाराच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व नाशिककरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली आपणास लाभदायी, आरोग्यदायी जाओ. दीपावलीमध्ये फटाके फोडताना कृपया काळजी घ्यायची आहे. लहान मुलांना च्या हातात फटाके देत असताना एक जबाबदार व्यक्तीने त्यासोबत थांबावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची विजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सुद्धा सर्वांनी, महिला भगिनींना विशेष विनंती आहे की त्यांनी काळजी घ्यायची आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारे आपल्या दागिन्याची नुकसान होणार नाही किंवा आपल्याला विजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घराच्या बाहेर पडताना शक्यतो दागिन्याचा वापर करू नये. केलाच तर सोबत 2-4 व्यक्ती सोबत किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरातली असणं गरजेचं आहे. तसेच येणाऱ्या दीपावलीमध्ये आपण सर्वांनी स्वतःची व लहान मुलांची काळजी घेऊन ही दीपावली मोठ्या प्रमाणात साजरी करावी, ही माझ्या साळवे परिवाराच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र CITU आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी राज्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला जाणीव आहे की महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, जगणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा दिवाळीचा सण आलेला आहे. दिवाळीचा हा सण साजरा करणं आपल्या जिल्ह्यातल्या 80% लोकांना खरं म्हणजे अवघड जाणार आहे याची मला जाणीव आहे. परंतु हा एक आपला मोठा सण आहे आणि म्हणून आनंदाने तो साजरा करावा. प्रदूषण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. फटाक्यांचा शक्यतो वापरच करू नये आणि आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर हा सण साजरा करावा, अशा पद्धतीचं मी आवाहन करतो. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. एकच मागणं दिवाळी सणाला, सुख समृद्धी लाभो सर्वांना. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ माधुरी बोलकर, माजी सभापती तथा माजी नगरसेविका, प्रभाग क्रमांक 10, गणेश बोलकर, सामाजिक कार्यकर्ते. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊल वाटेचा प्रकाश, असा साजरा हो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महाराजा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, पंचशील नगर, प्रभाग क्रमांक 18, सौ माधुरी मिलिंद जाधव, माजी पश्चिम प्रभाग सभापती, माजी नगरसेविका, नाशिक महानगरपालिका.
रमा एकादशीची भक्ती, वसुबारसेचं वात्सल्य, धनत्रयोदशीची संपत्ती, नरक चतुर्दशीची शक्ती, लक्ष्मीपूजनाचं वैभव, पाडव्याचं भरभरून प्रेम, भाऊबीजेचे जिव्हाळ्याने ही दिवाळी आपणा सगळ्यांची संपन्न हो. दिवाळीच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ माया लहुराव भवर, सरपंच आणि उपसरपंच सौ मनीषा संदीप गालफाडे, समस्त ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सुकडी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. नमस्कार. कोरोनाच्या 2 वर्षाच्या संकटानंतर आपण सर्व पहिल्या वेळेस दिवाळी साजरी करत आहोत. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काही दिवाळी साजरी करता आली नाही. तरी आपण सर्वांनी घरातील लहान मोठ्यांची काळजी घ्यावी व या दिवाळीला कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे बघावे व आणि आपल्या सगळ्यांनी मिळून ह्या दीपावलीला असं काही करा का जेणेकरून आपण काय आर्थिक संकटात सापडणार नाही याची काळजी घ्या. कमीत कमी खर्च करून ही दिवाळी साजरी करा जेणेकरून तुम्हाला काही पुढं संकटात तोंड द्यावं लागणार नाही. कारण आता माहीत नाही, आज कोरोना संपलाय, आता एवढं तर सांगताय कोणी का मुंबईला 150 वाढले 200 वाढले, हो पुढं काय होईल माहीत नसतं. तर त्याकरता कमीत कमी खर्च करून आपण पुढच्या येणाऱ्या कोणत्याही संकटाला तोंड द्यायला सक्षम राहू असं आपण काहीतरी नियोजन करून दिवाळीचा सण साजरा करावा. या दिवाळीच्या मी सर्वांना ही दिवाळी सर्वांना सुख समाधानी आरोग्यमय जाओ ही मी व माझ्या जेजुरकर परिवार व राष्ट्रवादी काँग्रेस व अखिल भारतीय समता परिषद व जायचा मारुती मंदिर ग्रुप करून सर्वांना दिवाळीच्या स्नेहमय शुभेच्छा. नमस्कार नाशिककर, मी प्रेम दशरथ पाटील. येत्या 2 वर्षामध्ये आपल्या कोरोना काळामध्ये जो लाट होती त्याच्यामध्ये आपल्याला सण साजरा करता येत नाही, कुठलाही सण साजरा करता येत नव्हता. मी आपली ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंद, सुख व आरोग्यदायी जावो ही मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि ही दिवाळी आपण एकदम सेफ आणि काळजी घेऊन साजरी करावं ही प्रार्थना करतो. धन्यवाद. घेऊन दिव्यांचा प्रकाश सोनेरी, मळोनी गंध मधुर उठण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठुनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा. दीपावलीच्या शुभेच्छा. दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक रंजना पवार, माजी नगरसेविका नाशिक मनपा. नाना पवार, सामाजिक कार्यकर्ते जुने नाशिक. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचं अभ्यंगस्नान, मनाचं लक्ष्मीपूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक मंदाकिनी समाधान पवार, समाधान सुखदेव पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस. लक्षदीप हे पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी पूर्ण होत. तुमच्या सर्व इच्छा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक सतीश बापू सोनवणे, माजी सभागृह नेता तथा माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 30, अनिकेत सोनवणे, सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा द्वारका मंडल. रमा एकादशीची भक्ती, वसुबारसेचं वात्सल्य, धनत्रयोदशीची संपत्ती, नरक चतुर्दशीची शक्ती, लक्ष्मीपूजनाचं वैभव, पाडव्याचं भरभरून प्रेम, भाऊबीजेच्या जिव्हाळ्यानं ही दीपावली आपणा सगळ्यांना सुख समृद्धीची जावो. सर्वांना दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संतोष शेठ बागडे, शिवशंकर ज्वेलर्स आणि भवानी ज्वेलर्स, मुक्काम पोस्ट बालम टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 76 20 24 64 65. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. एकच मागणे दिवाळी सणाला, सौख्य समृद्धी लाभो सर्वांना. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट श्याम बडोदे, माजी सभापती पूर्व प्रभाग तथा माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 30 नाशिक महानगरपालिका.
गणेश पूजा, लक्ष्मी पूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येऊ आनंदाला, उत्साहाला, हर्ष उल्हासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला. सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत केशव निकुळे, माजी नगरसेवक, नाशिक शहर उपाध्यक्ष रूपाली यशवंत निकुळे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 23. लक्षदीप हे उजळले. दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं. या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद. रोषणाईने उजळलेल्या घरात हो माता लक्ष्मीचं आगमन. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेश गांगुर्डे, अध्यक्ष सगुना फाउंडेशन ग्रुप नाशिक, संचालक श्री समर्थ सहकारी बँक, माजी प्रभाग समिती सदस्य महानगरपालिका नाशिक. संदीप गांगुर्डे, संचालक ISP क्रेडिट सोसायटी नाशिक रोड. दत्ता गांगुर्डे, सदस्य ISP CNP मजदूर संघ नाशिक रोड. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय हो. शुभ दीपावली. शुभेच्छुक श्री अशोक श्रावण सोमजे, संस्थापक अध्यक्ष श्री अशोक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक, तसेच सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद. लक्षदीप हे उजळले. चिमूटभर माती म्हणे मी होईन पंती, तीचभर कापूस म्हणे मी होईन वाती, थेंबर तेल म्हणे मी होईन साथी, भिंडी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान उर्फ बाळासाहेब पाठक, कार्याध्यक्ष श्रमिक नगर, शहर अध्यक्ष ब्राह्मण महासंघ नाशिक. लक्षदीप हे उजळले. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची जाऊ. शुभ दीपावली. शुभेच्छुक निवृत्ती हरिभाऊ इंगोले, सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक. लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. लक्षदीप हे. सर्व ग्राहकांना आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मयूर अलंकार नाशिक. लक्षदीप हे उजळले घरी. सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जनकल्याण कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, मुख्य कार्यालय शिवकांची अपार्टमेंट, मलेरिया स्टॉप, कॉलेज रोड नाशिक. शुभेच्छुक श्री नानासाहेब संपतराव सोनवणे, संस्थापक चेअरमन व सर्व संचालक मंडळ. दीपावली मनाई सुहानी, दीपावली मनाई सुहानी मेरे साई की. दीपावलीचा आरंभ होतो पंचांच्या साक्षीने, जवळीकतेचा आरंभ होतो दिव्या दिव्याच्या ज्योतीने. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक निशाम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, 2 गजानन हाईट्स, सिंधी हायस्कूल समोर, जुनी पंडित कॉलनी नाशिक. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली. नातं आमचं जमिनीशी, झेप आमची आभाळाकडे. विराज इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेंद्र आर शाह, विलास आर शाह. फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई, पणत्यांची आरास, उठण्याची आंघोळ, रांगोळीची रंगत, फराळाची संगत, लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ. दीपावली सण आहे खूपच गोड. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक SR केटर्स नाशिक. नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली. नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली. सदिच्छांची पुष्पे घेऊन दीपावली ही आली. शुभेच्छांची गुच्छ घेऊन दीपावली ही आली. दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा.
शुभेच्छुक डॉक्टर उमेश मराठे, लॅप्रोस्कोपिक सर्जन व वंध्यत्व तज्ञ। सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थान नाशिक आयोजित वर्ष 9वे राज्यस्तरीय माळी समाज विनामूल्य वधूवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। ठिकाण दादासाहेब गायकवाड सभागृह, भावानगर, मुंबई नाका, नाशिक। मेळावा संपूर्णपणे विनामूल्य। आयोजक गिरीश बच्छाव। संपर्क क्रमांक 988 106 77 12। रमेश गायकवाड, शंतनू शिंदे, संजय भडके, पोपटराव जेजूरकर। कोविड-19 दरम्यान घरात बसून एकलकोंडी आयुष्यातले तेच कंटाळवाणे रुटीन बदलायचे आहे। तोच बॉस, तोच लॅपटॉप आणि तेच समीकरण बदलून भटकंतीला जायचंय। आमचे हे ना आम्हाला कुठेच फिरायला नेत नाही हे वाक्य बदलायचंय तर तुमच्या खिशाला परवडेल अशा रेंज मध्ये साई शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स घेऊन आले आहेत तुमच्यासाठी धमाल सफर यात्रा। इथे तुम्हाला फक्त यायचे आहे मज्जा मस्ती करायला। राहणे, खाणे, फिरणे याचे टेन्शन तुम्हाला अजिबात घ्यायचे नाही, कारण सर्व प्रेक्षणीय स्थळांचा माहितगार व अनुभवी टूर मॅनेजर ही तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध होईल। आपण सांगाल त्या तारखेला त्या पद्धतीनं टूरचे नियोजन करण्यात येईल। अष्टविनायक यात्रा, गंगासागर यात्रा, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा, वैष्णव देवी यात्रा यांसोबत केरळ, राजस्थान, दिल्ली, दार्जिलिंग, काश्मीर टूर्स उपलब्ध। आचल सेतू हिमालय ते अखंड समुद्र किनारा असणाऱ्या केरळ पर्यंत कोणत्याही ठिकाणी भारत भ्रमण करण्यासाठी आत्ताच बुकिंग करा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुबई, थायलंड, लक्षद्वीप समुद्र ह्यांचे पॅकेजेसही उपलब्ध आहेत। काय पासपोर्ट? तो देखील तुम्हाला निव्वळ 15 दिवसात काढून मिळेल। तुम्हाला आता कोणतीही चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही। लक्षात ठेवा, साई शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स सदैव आपल्या भटकंतीच्या सेवेसाठी हजर आहे। अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस क्रमांक 0253 25 14 501, मोबाईल नंबर 95 45 51 1501। आमची मुख्य शाखा शॉप नंबर 9, निहार बिल्डिंग, आदर्श नगर, शिवाजीनगर, जेल रोड, नाशिक। स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल करणारं शहर म्हणून पाहिलं जातं। या स्मार्ट सिटीच्या प्रगतीमध्ये नागरिकांचाही सहभाग असणं गरजेचं आहे। तेव्हाच प्रगतीचं नवं पर्व गाठणं शक्य होतं। झपाट्यानं वाढणाऱ्या शहरात वाहनांची संख्याही तेवढ्याच वेगानं वाढत चाललीये। वाहनांच्या बेशिस्त पार्किंगचं प्रमाणही तसंच वाढत चाललंय। त्यामुळं वाहतूक कोंडी सोबतच ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषण यासारख्या समस्या उद्भवतायत। या समस्यांचं संपूर्ण निराकरण व्हावं आणि शहराला शिस्त लागावी यासाठी नाशिक शहर ट्रॅफिक पोलीस सतत कार्यरत असतात। पार्किंगची व्यवस्था असताना सुद्धा अनेक नागरिक नो पार्किंग एरियात आपली वाहनं पार्क करतात। यावर अंकुश बसावा यासाठी ट्रॅफिक पोलिसांद्वारे कारवाई करण्यात येते। नो पार्किंग मध्ये उभी असलेली वाहनं उचलून जमा केली जातात। वाहन धारकांकडून दंड आकारण्यात येतो। ही सर्व प्रक्रिया शासकीय नियमांचं पालन करूनच पार पाडली जाते। या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम नो पार्किंग एरियात लावलेल्या वाहन धारकासाठी चेतावणी दिली जाते। ही गाडी एमजी रोड पार्किंग केलेली गाडी त्वरित नो पार्किंग मध्ये काढून घेण्यात यावी। यानंतरही वाहन न हलवल्यास पुढील कारवाई सुरू केली जाते। नो पार्किंग मधील वाहनांचे फोटो घेतले जातात। वाहनांचं नुकसान होणार नाही याची दक्षता घेत वाहन उचललं जातं।
आणि त्या जागेवर संपर्क क्रमांक लिहिला जातो. त्यावरून वाहन धारकाला आपलं वाहन कोणत्या शाखेत जमा आहे याची माहिती मिळते. नो पार्किंगचा फाईन भरल्यानंतर त्याची पोचपावती मेसेज स्वरूपात वाहन धारकाला आपल्या मोबाईलवर उपलब्ध होते. ओळखपत्र दाखवल्यानंतर वाहन धारकाला त्याचं वाहन सुपूर्द केलं जातं. वाहन उचलण्याची प्रक्रिया होत असताना बरेच वाहनधारक ट्रॅफिक पोलीस आणि संबंधित कर्मचाऱ्यांशी वाद घालतात, सरकारी प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात. एक सुजाण नागरिक म्हणून नियम पाळणं हे आपलं कर्तव्य आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपली वाहनं नो पार्किंग मध्ये उभी करू नये. ट्रॅफिक नियमांचं पालन करून शहराच्या प्रगतीस सहकार्य करावं. नियम पाळा, फाईन टाळा. नाशिक आहे मिसळची राजधानी आणि साधना मिसळ खवय्यांची राणी. तब्बल 65 वर्षांची परंपरा सर्वात जुनी मिसळ साधनाची. तर्री, रस्सा, चटकदार मिसळ भारी. कांदा, शेव, पापड, लिंबाची चव न्यारी. सहपरिवार किंवा मित्रांसह मिसळ खायची म्हटलं की सर्वांना आठवतो बारदान फाटा. प्रशस्त जागेत ग्रामीण जीवनाचा अनुभव. स्वच्छ वातावरणात आरोग्यदायी पदार्थ, ग्राहकांसाठी तत्पर सेवा. मिसळ सोबत मठ्ठा, ताक, सोलकढी आणि गुळाच्या जिलबीची लज्जत. साधना रेस्टॉरंट मध्ये 20 प्रकारची पानं, त्यात फायर पान, आईस पान, प्रसिद्ध उंट, घोडा, बैलगाडीची लयलूट, आमले बंधूंचं नाशिकशी अतूट नातं. साधनाच्या चटकदार स्वादाचे तुम्ही शौकीन व्हाल. पार्किंगसाठी प्रशस्त जागा. हरदेव बाग, मोतीवाला कॉलेज रोड, बारदान फाटा, गंगापूर रोड, नाशिक. ISP CNP मजदूर संघाच्या वतीने अनुकंपा तत्वावर 2012 नंतर मयत झालेल्या कामगारांच्या वारसांना धनत्रयोदशीच्या दिवशी नोकरी मिळवून देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मयत कामगारांच्या 48 वारसांना नोकरी मिळवून देण्यात RSP मजदूर संघ विजयी ठरलाय. खरं तर सरकारी नोकरी मिळवणं ही खूप अवघड असतं. एक सरकारी जागा निघाली असेल तर त्यासाठी हजारो अर्ज येत असतात. त्या एकाला नोकरी मिळाली की त्याच्या समाधानाचा आनंद वेगळा असतो. मयत 48 कामगारांच्या वारसांना नोकरी मिळाली. त्यांच्या घराची दिवाळी आज खऱ्या अर्थानं गोड झाली. याचा आम्हाला आनंद असल्याचं वक्तव्य खासदार हेमंत गोडसे यांनी केलंय. आज ISP CNP यांच्या मयत कामगार वारसांना या ठिकाणी जवळजवळ 48 युवकांना या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे. मला असं वाटतं का निश्चितच येणारी दिवाळीची गिफ्ट ही मजदूर संघाच्या माध्यमातून त्यांना मिळते. खरं तर गेले अनेक वर्षापासून यासाठी मजदूर संघ यासाठी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी परिश्रम करत होते. आज जर आपण बघितलं तर सरकारी नोकरी मिळवणं किती अवघड असतं. आज एक सरकारी नोकरी असली तर 1000 अर्ज येतात आणि आज मला असं वाटतं का 48 युवकांना या ठिकाणी नियुक्त्या मिळते आहे. तर हे खरं यश मजदूर संघाचं आहे. त्याचबरोबर आमचे CGM दोन्ही ISP आणि CNPचे CGM बन्सल साहेब, बलोरे बाबू साहेब यांचे प्रशासनाचं देखील खूप चांगलं सहकार्य त्या ठिकाणी लाभतंय. आणि निश्चित आज दिवाळीच्या माध्यमातून आज धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी या युवकांना एक दिवाळी गिफ्ट देण्याचं काम मजदूर संघाने केलं. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. ही संस्था आपली आई आहे आणि आपल्या आईला सांभाळण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आज ज्यांना ISP व CNP मध्ये नोकरी मिळाली त्यांनी आपली संस्था कशी प्रगती करेल, कशी वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यांच्या आईने ही नोकरी त्यांना दिली आहे. तिचा जर सांभाळ व्यवस्थित झाला नाही आणि तशी जर तक्रार आली तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी ISP CNP नोटप्रेसचे जनरल सेक्रेटरी कामगार नेते जगदीश गोडसे यांनी सांगितलं. ISP मजदूर संघाच्या वतीनं आज या ठिकाणी 48 मयत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचं काम संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून
मयत कामगाराचा वारस या कारखान्यामध्ये येत नसायचा. 2012 साली कामगार बांधवांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली. 4 फेब्रुवारी 2013ला आम्ही पॉलिसी बनवली. मध्यंतरी काही अडचणी आल्या, त्याच्यावर मात करून आज खऱ्या अर्थानं शेवटचा कामगार पॅनलच्या राज्यात मयत कामगाराचा वारस आलेला होता. आज 20 वर्षानंतर पुन्हा एकदा कामगार पॅनलच्याच राज्यात मयत कामगाराचा वारस हा आज या दोन्ही कारखान्यांमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. ही आमच्याकरता खूप अभिमानाची गोष्ट आहे. संघटनेने कायमच याकरता प्रयत्न केले, संघर्ष केला. ही पॉलिसी बनवण्यापासून याच्यामध्ये वेळोवेळी आलेल्या अडचणी, झालेल्या कोर्ट केसेस, या सगळ्यावर मात करून उद्यापासनं म्हणजे आजपासूनच दिवाळी सुरू झालेली आहे आणि या सगळ्या 48 कुटुंबांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम ISP मजदूर संघाने त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आमची लढाई पुढे जे काही लोक बाकी आहे यांच्याकरता उद्यापासून सुरू राहणार आहे. त्यांना कसं लवकरात लवकर घेता येईल असे आमचे प्रयत्न आहे. या ठिकाणी ही नोकरी देत असताना प्रामुख्यानं संघटनेच्या वतीनं आणि मॅनेजमेंटच्या वतीनं एक अंडरटेकिंग, एक ॲफिडेविट असं लिहून घेण्यात आलेलं आहे. जर कुठल्या मुलानं किंवा मुलीनं आपल्या आईचा सांभाळ केला नाही, कारण ही नोकरी त्यांच्या आईने त्यांना दिलेली आहे आपला पती गेल्यानंतर, आणि त्यामुळं जर त्यांनी त्यांचा सांभाळ जर केला नाही आणि जर अशी काही तक्रार जर आमच्या मॅनेजमेंटला प्राप्त झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून वेळ प्रसंगी त्यांना नोकरीवरून सुद्धा कमी करण्यात येईल अशी सुद्धा आम्ही अट त्याच्यात टाकून घेतलेली आहे. त्यामुळं निश्चितच हे सर्व पाल्य आपल्या आईचा सांभाळ त्यांच्या जीवनाच्या शेवटपर्यंत करतील आम्हाला अशी खात्री आहे. 10 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आज वारसांना नोकरी मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या. पहिल्या सर्वांना नमस्कार, मोठ्या थोरांना. आणि कालांतराने माझे पती निधन झाले, त्याच्यानंतर वारसांना हक्क मिळाला. मजदूर संघाचे सगळ्यांचे आभार मानते मी. आणि श्री जगदीश भाऊ गोडसे सर आणि श्री जुनरे पैलवान सर यांना मी हात जोडून नमस्कार करते. आज खरंच दिवाळीचा सण आहे. दिवाळीची मोठी मला भेट भेटलेली आहे. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कधीच विसरणार नाही. आज आम्हाला हा जो सोन्याचा दिवस बघायला मिळतो आहे तो ISP मजदूर संघ, जगदीश गोडसे सर, जुंद्रे सर यांच्या वतीने आज हा सोन्याचा दिवस आम्हाला बघायला मिळतो आहे. आम्ही याच्यासाठी आतुरतेने आज ह्या दिवसाची वाट बघत होतो. तो आज दिवस आम्हाला ह्या सगळ्यांनी दाखवला आहे. त्यांचे मनापासून मी खूप खूप आभार मानते. आम्हाला दिवाळीच्या निमित्ताने हे सोन्यासारखं गिफ्ट आम्हाला आमच्या आयुष्यात दिलं, यांचे मी खूप खूप आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी खासदार हेमंत गोडसे, ISPचे चीफ जनरल मॅनेजर राजेश बन्सल, CNPचे चीफ जनरल मॅनेजर बोलावर बाबू, ISP मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, जयराम कोठुळे, कार्तिक होंगे, प्रवीण बनसोडे तसेच ISPचे जनरल मॅनेजर व्यंकटेश कुमार, मुख्य महाप्रबंधक विनोद महारिया, उपमहाप्रबंधक नवीन कुमार, खजिनदार अशोक पेखळे, जॉईंट सेक्रेटरी संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, अशोक जाधव, राजू जगताप, इरफान शेख, योगेश कुलवदे, बाळासाहेब ढेरिंगे, बबनराव सईद, सचिन दिवटे, संतोष कुलथे, अण्णा सोनोने, ज्ञानेश्वर गायकवाड, देवीदास गोडसे आदी उपस्थित होते. वेदी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड. सध्या दिवाळी सणाची धामधूम सर्वत्र सुरू आहे. दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत देखील मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू आहे. बाजारपेठेमध्ये कपडे, मिठाई, आकाशकंदील हे साहित्य विक्रीचे दुकानं थाटले आहेत. या सर्वांमध्ये भावी डॉक्टर कोमल दत्तात्रय चव्हाण, चिंचोडी खुर्द या तरुणीने आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वैद्यकीय शिक्षण सुरू असताना पुण्याहून सुट्टी टाकून येवला येथे येऊन पंत्या विक्री करण्यासाठी आली आहे. कोमलची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून कोमल सध्या पुणे येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात BHMS चे शिक्षण घेत आहे. कोमलचे वडील दत्तात्रय चव्हाण हे वॉचमॅनचे काम करतात, तर आई मनीषा चव्हाण ही गृहिणी असून छोट्या मोठ्या टेलरिंगचे काम ते करतात. राहायला धड छप्परही नाही. पावसाळा आला की रात्रभर जागून काढायचं अशात कठीण अभ्यास करून कोमल वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
आई वडिलांची परिस्थिती बिकट असताना देखील पोटाला एक वेळचा चिमटा काढून आपल्या मुलीला शिकवून मोठं करायचं त्यांचं स्वप्न आहे. अशा कोमलला समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करणं गरजेचं आहे. माझे नाव कोमल दत्तात्रय चव्हाण. मी फायनल इयर BHMS चिंचवड कॉलेज लोकमान्य टिळक आहे. तर मी आता दिवाळीमुळे आईबाबांना हेल्प करण्यासाठी आलेली आहे. तर मला असं वाटतं की हा धंदा माझ्यासाठी कमी नाही आहे. मी डॉक्टर असून पण हे सगळं करू शकते, कारण मला फी भरायला तेवढी माझी आईवडिलांची पुरतच नाही आहे. सो मला आईवडिलांनी खूप गरीब परिस्थितीतून शिकवलं. त्यामुळे मला असं वाटतं की हा धंदा मला त्यातून रोजगार देतो. आणि मॉल संस्कृतीमुळे आमच्यासारख्या लोकांना इथे रस्त्यावर बसून विकणं शक्य होत नाही. त्यामुळे आम्हाला सरकारने मदत करावी आणि माझ्यासारख्याच होतकरू मुलांना मदत करावी. डॉक्टर बनण्याचा हेतू हाच की समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे. त्यामुळे मी चांगलंच नक्की करणार. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी प्रशांत कलंके, येवला. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचं अभ्यंगस्नान, मनाचं लक्ष्मीपूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपणा सर्वांना ही दिवाळी सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जाओ. शुभेच्छुक अमोल जाधव, माजी स्थायी समिती सभापती, मनपा नाशिक. संगीता जाधव, माजी नगरसेविका, मनपा नाशिक. सर्व नाशिककरांना दीपावली निमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विक्रांत हॅप्पी होम्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रसन्न आर्केड, जुना आग्रा मार्ग, त्र्यंबक नाका हॉटेल माजदा जवळ, नाशिक. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास, मनाचा वाढपी उल्हास अशा दिवाळीच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जावो. शुभेच्छुक कैलास आहिरे, माजी नगरसेवक, नाशिक मनपा. सौ अलका आहिरे, माजी नगरसेविका, नाशिक मनपा. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य समृद्धी आरोग्य लाभो. सर्व नाशिककर, नाशिक रोड वासियांना माझे साळवे परिवाराच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व नाशिककरांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली आपणास लाभदायी, आरोग्यदायी जाओ. दीपावलीमध्ये फटाके फोडताना कृपया काळजी घ्यायची आहे. लहान मुलांना च्या हातात फटाके देत असताना एक जबाबदार व्यक्तीने त्यासोबत थांबावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची विजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तसेच नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी सुद्धा सर्वांनी, महिला भगिनींना विशेष विनंती आहे की त्यांनी काळजी घ्यायची आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारे आपल्या दागिन्याची नुकसान होणार नाही किंवा आपल्याला विजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. घराच्या बाहेर पडताना शक्यतो दागिन्याचा वापर करू नये. केलाच तर सोबत 2-4 व्यक्ती सोबत किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरातली असणं गरजेचं आहे. तसेच येणाऱ्या दीपावलीमध्ये आपण सर्वांनी स्वतःची व लहान मुलांची काळजी घेऊन ही दीपावली मोठ्या प्रमाणात साजरी करावी, ही माझ्या साळव्या परिवाराच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र CITU आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मी राज्यातील आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला जाणीव आहे की महागाई प्रचंड वाढत चाललेली आहे, बेरोजगारी वाढत चाललेली आहे, जगणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा दिवाळीचा सण आलेला आहे. दिवाळीचा हा सण साजरा करणं आपल्या जिल्ह्यातल्या 80% लोकांना खरं म्हणजे अवघड जाणार आहे याची मला जाणीव आहे. परंतु हा एक आपला मोठा सण आहे आणि म्हणून आनंदाने तो साजरा करावा. प्रदूषण निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. फटाक्यांचा शक्यतो वापरच करू नये आणि आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर हा सण साजरा करावा
अशा पद्धतीचं मी आवाहन करतो. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. एकच मागणं दिवाळी सणाला, सुख समृद्धी लाभो सर्वांना. आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ माधुरी बोलकर, माजी सभापती तथा माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक 10, गणेश बोलकर, सामाजिक कार्यकर्ते. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊल वाटेचा प्रकाश. असा साजरा हो आपला सर्वांचा दिवाळी सण खास. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महाराजा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, पंचशील नगर, प्रभाग क्रमांक 18, सौ माधुरी मिलिंद जाधव, माजी पश्चिम प्रभाग सभापती, माजी नगरसेविका, नाशिक महानगरपालिका. रमा एकादशीची भक्ती, वसुबारसेचं वात्सल्य, धनत्रयोदशीची संपत्ती, नरक चतुर्दशीची शक्ती, लक्ष्मीपूजनाचं वैभव, पाडव्याचं भरभरून प्रेम, भाऊबीजेचे जिव्हाळ्याने ही दिवाळी आपणा सगळ्यांची संपन्न हो. दिवाळीच्या आपणा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ माया लहुराव भवर, सरपंच आणि उपसरपंच सौ मनीषा संदीप गालफाडे, समस्त ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सुकडी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. नमस्कार. कोरोनाच्या 2 वर्षाच्या संकटानंतर आपण सर्व पहिल्या वेळेस दिवाळी साजरी करत आहोत. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला काही दिवाळी साजरी करता आली नाही. तरी आपण सर्वांनी घरातील लहान मोठ्यांची काळजी घ्यावी व या दिवाळीला कमीत कमी प्रदूषण कसे होईल हे बघावे व आणि आपल्या सगळ्यांनी मिळून ह्या दीपावलीला असं काही करा का जेणेकरून आपण काही आर्थिक संकटात सापडणार नाही याची काळजी घ्या. कमीत कमी खर्च करून ही दिवाळी साजरी करा जेणेकरून तुम्हाला काही पुढं संकटात तोंड द्यावं लागणार नाही. कारण आता माहीत नाही आज कोरोना संपलाय, आता एवढं तर सांगताय कोणी काय मुंबईला 150 वाढले 200 वाढले, हो पुढं काय होईल माहीत नसतं. तर त्याकरता कमीत कमी खर्च करून आपण पुढच्या येणाऱ्या कोणत्याही संकटाला तोंड द्यायला सक्षम राहू असं आपण काहीतरी नियोजन करून दिवाळीचा सण साजरा करावा. या दिवाळीच्या मी सर्वांना ही दिवाळी सर्वांना सुख समाधानी आरोग्यमय जाओ ही मी व माझ्या जेजुरकर परिवार व राष्ट्रवादी काँग्रेस व अखिल भारतीय समता परिषद व जायचा मारुती मंदिर ग्रुप करून सर्वांना दिवाळीच्या स्नेहमय शुभेच्छा. नमस्कार नाशिककर, मी प्रेम दशरथ पाटील. येत्या 2 वर्षामध्ये आपल्या कोरोना काळामध्ये जो लाट होती त्याच्यामध्ये आपल्याला सण साजरा करता येत नव्हता, कुठलाही सण साजरा करता येत नव्हता. मी येता ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंद सुख व आरोग्यदायी जाओ ही मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि ही दिवाळी आपण एकदम सेफ आणि काळजी घेऊन साजरी करावं ही प्रार्थना करतो. धन्यवाद. घेऊन दिव्यांचा प्रकाश सोनेरी, मळोनी गंध मधुर उठण्याचा, करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठुनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा. दीपावलीच्या शुभेच्छा. दिवाळी निमित्त मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक रंजना पवार, माजी नगरसेविका, नाशिक मनपा, नाना पवार, सामाजिक कार्यकर्ते, जुने नाशिक. धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचं अभ्यंगस्नान, मनाचं लक्ष्मीपूजन, संबंधांचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक मंदाकिनी समाधान पवार, समाधान सुखदेव पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस. लक्षदीप हे पहिला दिवा लागेल दारी, सुखाचा किरण येईल घरी पूर्ण होत. तुमच्या सर्व इच्छा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक सतीश बापू सोनवणे, माजी सभागृह नेता तथा माजी नगरसेवक, प्रभाग क्रमांक 30, अनिकेत सोनवणे, सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, द्वारका मंडल.
रमा एकादशीची भक्ती, वसुबारसेचं वात्सल्य, धनत्रयोदशीची संपत्ती, नरक चतुर्दशीची शक्ती, लक्ष्मीपूजनाचं वैभव, पाडव्याचं भरभरून प्रेम, भाऊबीजेच्या जिव्हाळ्यानं ही दीपावली आपणा सगळ्यांना सुख समृद्धीची जाओ. सर्वांना दीपावली निमित्त खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संतोष शेठ बागडे, शिवशंकर ज्वेलर्स आणि भवानी ज्वेलर्स, मुक्काम पोस्ट बालम टाकळी, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. संपर्क क्रमांक 76 20 24 64 65. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. एकच मागणे दिवाळी सणाला, सौख्य समृद्धी लाभो सर्वांना. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट श्याम बडोदे, माजी सभापती पूर्व प्रभाग तथा माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 30 नाशिक महानगरपालिका. गणेश पूजा, लक्ष्मी पूजा, दीप पूजा दिवाळीला, उधाण येऊ आनंदाला, उत्साहाला, हर्ष उल्हासाला. वंदन करूया मनोभावे, आज त्या मांगल्याला. सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत केशव निकुळे, माजी नगरसेवक नाशिक शहर उपाध्यक्ष रूपाली यशवंत निकुळे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 23. लक्षदीप हे उजळले. दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं. या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद. रोषणाईने उजळलेल्या घरात हो माता लक्ष्मीचं आगमन. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेश गांगुर्डे, अध्यक्ष सगुना फाउंडेशन ग्रुप नाशिक, संचालक श्री समर्थ सहकारी बँक, माजी प्रभाग समिती सदस्य महानगरपालिका नाशिक. संदीप गांगुर्डे, संचालक ISP क्रेडिट सोसायटी नाशिक रोड. दत्ता गांगुर्डे, सदस्य ISP CNP मजदूर संघ नाशिक रोड. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, आपला संपूर्ण दीपोत्सव मंगलमय हो. शुभ दीपावली. शुभेच्छुक श्री अशोक श्रावण सोनजे, संस्थापक अध्यक्ष श्री अशोक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक, तसेच सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद. लक्षदीप हे उजळले. चिमूटभर माती म्हणे मी होईन पंती, तीचभर कापूस म्हणे मी होईन वाती, थेंबर तेल म्हणे मी होईन साठी, भिंडी पेटतात फुलतील नव्या ज्योती. अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान उर्फ बाळासाहेब पाठक, कार्याध्यक्ष श्रमिक नगर, शहर अध्यक्ष ब्राह्मण महासंघ नाशिक. लक्षदीप हे उजळले. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास, फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास. अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास. ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची भरभराटीची जाऊ. शुभ दीपावली. शुभेच्छुक निवृत्ती हरिभाऊ इंगोळे, सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक. लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ, मयूर अलंकार सराफ. लक्षदीप हे. सर्व ग्राहकांना आणि हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मयूर अलंकार नाशिक. लक्षदीप हे उजळले घरी. सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जनकल्याण कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, मुख्य कार्यालय शिवकांची अपार्टमेंट, मलेरिया स्टॉप, कॉलेज रोड नाशिक. शुभेच्छुक श्री नानासाहेब संपतराव सोनवणे, संस्थापक चेअरमन व सर्व संचालक मंडळ. दीपावली मनाई सुहानी, दीपावली मनाई सुहानी मेरे साई की. दीपावलीचा आरंभ होतो पंचांच्या साक्षीने, जवळीकतेचा आरंभ होतो दिव्याच्या ज्योतीने. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक निशाम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, 2 गजानन हाईट्स, सिंधी हायस्कूल समोर, जुनी पंडित कॉलनी नाशिक. लक्षदीप हे
नातं आमचं जमिनीशी, झेप आमची आभाळाकडे. विराज इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजेंद्र आर शाह, विलास आर शाह. फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई, पणत्यांची आरास, उठण्याची आंघोळ, रांगोळीची रंगत, फराळाची संगत, लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ. दीपावली सण आहे खूपच गोड. दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक SR केटर्स, नाशिक. नक्षत्रांची करीत उधळ, दीपावली ही आली. नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली. सदिच्छांची पुष्पे घेऊन दीपावली ही आली. शुभेच्छांची गुच्छ घेऊन दीपावली ही आली. दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर उमेश मराठे, लॅप्रोस्कोपिक सर्जन व वंध्यत्व तज्ञ. सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थान नाशिक आयोजित वर्ष 9वे राज्यस्तरीय माळी समाज विनामूल्य वधूवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ठिकाण दादासाहेब गायकवाड सभागृह, भावानगर, मुंबई नाका, नाशिक. मेळावा संपूर्णपणे विनामूल्य. आयोजक गिरीश बच्छाव. संपर्क क्रमांक 988 106 77 12. रमेश गायकवाड, शंतनू शिंदे, संजय भडके, पोपटराव जेजूरकर. नाशिक महानगरपालिकेतर्फे जाहीर निवेदन. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीतील श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण करणे, भटक्या श्वानांचे निर्विजीकरण शस्त्रक्रिया करणे व अँटी रॅबीज लसीकरण कामकाज पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येते. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे, रस्त्यावर बांधलेली जनावरे, उघड्यावर मांस विक्री करणारे व्यावसायिक, गोठ्यांमुळे होणारी अस्वच्छता इत्यादी बाबत लेखी किंवा ई-कनेक्ट ॲप इत्यादीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात नमूद तरतुदीनुसार कारवाई करण्यात येते. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील मृत जनावरे उचलून त्यांची खत प्रकल्पात विल्हेवाट करण्यात येते. नाशिक महानगरपालिका जनहितार्थ प्रसारित. फक्त यायचे आहे मज्जा मस्ती करायला. राहणे, खाणे, फिरणे ह्याचे टेन्शन तुम्हाला अजिबात घ्यायचे नाही, कारण सर्व प्रेक्षणीय स्थळांचा माहितगार व अनुभवी टूर मॅनेजर ही तुम्हाला आमच्याकडून उपलब्ध होईल. आपण सांगाल त्या तारखेला त्या पद्धतीनं टूरचे नियोजन करण्यात येईल. अष्टविनायक यात्रा, गंगासागर यात्रा, नर्मदा परिक्रमा, चारधाम यात्रा, वैष्णव देवी यात्रा यांसोबत केरळ, राजस्थान, दिल्ली, दार्जिलिंग, काश्मीर टूर्स उपलब्ध. आचल सेतू हिमालय ते अखंड समुद्र किनारा असणाऱ्या केरळ पर्यंत कोणत्याही ठिकाणी भारत भ्रमण करण्यासाठी आत्ताच बुकिंग करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुबई, थायलंड, लक्षद्वीप समुद्र ह्यांचे पॅकेजेसही उपलब्ध आहेत. काय पासपोर्ट? तो देखील तुम्हाला निव्वळ 15 दिवसात काढून मिळेल. तुम्हाला आता कोणतीही चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, साई शिवम टूर्स अँड ट्रॅव्हल्स सदैव आपल्या भटकंतीच्या सेवेसाठी हजर आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस क्रमांक 0253 25 14 501, मोबाईल नंबर 95 45 51 1501. आमची मुख्य शाखा शॉप नंबर 9, निहार बिल्डिंग, आदर्श नगर, शिवाजीनगर, जेल रोड, नाशिक.
वेदन्यूजच्या दर्शकांना, हितचिंतकांना, जाहिरातदार आणि वर्गणीदार या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला आनंदाची, यशाची आणि आरोग्यवर्धक जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. दर्शका हो, आज आपण दिवाळी या सणाचं महत्व, दिवाळी सणांचं महत्व आता आपण बघतच आलेलो आहोत. यामध्ये विशिष्ट येणारे काही सण आहेत, या सणांचं महत्व आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्या 2 सणांविषयी, ते म्हणजेच नरक चतुर्दशी आणि दिवाळीतील महत्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. यावेळेस दोन्ही सण एकाच दिवशी आल्या कारणाने अनेक जणांचे तारंबळ उडलेले आहे. अनेक जणांना कशा प्रकारे पूजन करावं, कशा प्रकारे व्रतवैकल्य करावीत, कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी साध्य कराव्यात याचा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. दर्शकाहो, खूप सोप्या पद्धतीने आपण नरक चतुर्दशी आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन अतिशय उत्तमरित्या घरातल्या घरात व्यवस्थितरित्या अतिशय शास्त्रयुक्त पद्धतीने साजरं करू शकतात. तत्पूर्वी आपण नरक चतुर्दशी या दिवसाचं महत्व काय आहे ते जाणून घेऊयात. दर्शकाहो, दिवाळी सणातील महत्वाचा सण नरक चतुर्दशी, यमदीपदान, नरकासुराचा वध अशा अनेक आख्यायिका या सणाच्या मागे जोडल्या गेलेल्या आहेत. सुरुवात आपण इथून करूयात की नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण काय करायला हवं. नरक चतुर्दशीला काय करावं तर सकाळी सकाळी लवकर उठावं. लवकर उठावं म्हणजे प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. सूर्य उदय होण्यापूर्वी आपलं स्नान संध्यादी कर्म झालं पाहिजे. कमीत कमी इतक्या लवकर तरी आपण उठलं पाहिजे. लवकरात लवकर उठून आपल्या घरामध्ये आबालवृद्धांनी सगळ्यांनी लवकरात लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं आहे. अभ्यंग स्नान म्हणजे काय तर आपल्या संपूर्ण अंगाला सुवासिक तैल मर्दन करायचं आहे. तैल मर्दन करणे हा शास्त्राप्रमाणे किंवा आयुर्वेदिक भागाप्रमाणे, आयुर्वेदाप्रमाणे जर आपण विचार केला तर शरीराला तेल मर्दन करून स्नान करणं हा आरोग्यास सगळ्यात उत्तम असा उपाय आहे. कफ, वात, पित्त, ज्वर या सगळ्या गोष्टींचा नायनाट ह्या उपायाने होतो. कमीत कमी आपण रोज करत नाहीये तर कमीत कमी दिवाळीतल्या या 4-5 सणांच्या दिवशी तरी अभ्यंग स्नान करावं. अभ्यंग स्नानामध्ये सुरुवातीला आपल्या शरीराला तैलमर्दन करावं. संपूर्ण शरीराला तेलाचं मर्दन करावं. हळुवार हाताने संपूर्ण शरीराला तेलाची मालिश करावी आणि सुवासिक अशा उठण्याने कोमट पाण्याने स्नान करावं, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये एक नवीन चैतन्य, नवीन उत्साह वाहत असतो. जो उत्साह आपल्याला या दिवाळी सणाकरता अतिशय महत्वाचा आहे. किंबहुना आपल्याला संपूर्ण जीवनामध्ये हा उत्साह आपल्याला फार महत्वाचा आहे. याकरता अभ्यंग स्नान करायला सांगितलंय. दर्शकांनो, स्नानाचे बरेच प्रकार सांगितलेले आहेत. कमीत कमी दिवाळीमध्ये सुद्धा कमीत कमी दिवाळीत तरी आपण अभ्यंग स्नान करावं. स्नानामध्ये अनेक प्रकार येतात. त्यातलं सकाळी सकाळी लवकर उठून केलं जाणारं स्नान जे आहे त्याला सांगतात देवस्नान. हे सूर्य उदयाच्या आधी केलं जातं. सूर्य उगवल्यानंतर केलं जाणारं स्नान जे आहे त्याला म्हणतात मनुष्य स्नान. आणि सूर्य उगवून बराच अवधी लोटल्यानंतर केलं जाणारं जे स्नान आहे त्याला म्हणतात राक्षसी स्नान. ह्या सगळ्या स्नानांचे फल पण वेगवेगळे आहेत. देवस्थानाचं विशेष पुण्यकाराचं फळ आहे. मनुष्य स्नानाचं साधारण फळ आहे. राक्षसी स्नानाचं पातकाप्रमाणे फळ आहे. आपण विचार करावा की आपल्याला कुठलं फळ अपेक्षित आहे आणि कुठल्या फळानुसार आपल्याला जगायचं आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे शक्य झाल्यास देवस्थान, नाही शक्य झालं कमीत कमी मनुष्य स्नान तरी करावं, जेणेकरून सूर्य उदयापर्यंत तरी स्नान झालं पाहिजे. दर्शक हो, दिवाळीमध्येच आपण हे अभ्यंग स्नान करतो. अभ्यंग स्नान झाल्यानंतर घरामध्ये केलेला, आपल्या आईंनी, आपल्या मायमाऊलीने केलेला किंवा आपल्या पत्नीने केलेला रुचकर असा स्वादिष्ट फराळाचं सेवन करावं. त्याचा आनंद घ्यावा. सगळ्या परिवारासमेत हितगुज करत तो फराळ खावा. चर्चा करून घरातल्या सगळ्या आप्त इष्टांबरोबर एकत्र बसून हा फराळ करावा. आपण जेव्हा घरातले सगळे एकत्र येतो, घरातले एकत्र सुसंवाद साधतो, तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं असं निष्पन्न होत असतं. आपल्याला इतर कामांमुळे किंवा दिवसभरातल्या इतर व्यापांमुळे घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांबरोबर एकत्र वेळ घालायला मिळवत नाही. तर ह्या दिवाळीचं औचित्य साधून घरातल्या सगळ्या इष्ट बांधवांसह एकत्र बसून फराळ करावा, हितगुज करावा, चर्चा करावी आणि आपला आनंद द्विगुणित करावा. दर्शकाहो, आज नरक चतुर्दशी, याला दुसरी आख्यायिका अशी आहे यमदीपदान. या दिवशी यमाच्या प्रित्यर्थ
एक दिवा दान करायचा असतो, यमलोकामध्ये दिवा दान करायचा. कलियुगातलं यमलोक म्हणजे काय, तर आपलं प्रसाधन गृह, आपल्या टॉयलेटमध्ये, आपल्या बाथरूममध्ये दक्षिण दिशेला दिव्याचं तोंड करून, दिव्याची ज्योत करून तो दिवा यमाला दान द्यायचा. यमाकरता यमाच्या दिशेला तो दिवा लावायचा. आणि आमच्या घरामध्ये कोणालाही अपमृत्यू येऊ नये, कोणालाही त्रास होऊ नये, सगळ्यांनी अखंड दीर्घ असं आयुष्य जगावं याकरता यमाला दीपदान दिलं जातं. म्हणून आज दक्षिण दिशेला दिवा लावून तो दिवा यमाला म्हणजे यमलोकामध्ये द्यावा असा प्रघात आहे. याच नरक चतुर्दशीच्या दिवशी, नरक चतुर्दशीला आणखी एक आख्यायिका, पौराणिक कथा आहे. ती कथाही आपण बघूया. दर्शक हो, या दिवशीची कथा अशी प्रचलित आहे की याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. नरकासूर याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडनं कोणाच्याही हाताने मृत्यू न यावा असं वरदान मागितलं होतं. कुणीही कुठलाही शत्रूकडून आपल्याला कधीही मृत्यू येऊ नये असं वरदान जेव्हा नरकासुराला मिळालं तेव्हा नरकासूर हा माजला आणि त्याने या पृथ्वीवरती असंख्य राजांना हरवून त्यांच्या राज्यातील सगळ्या स्त्रिया, राजकन्या या सगळ्यांना बंदिस्त करून एका गुहेमध्ये जांबवून ठेवलं. अशा सगळ्या राजांना हरवून त्या सगळ्या राज्यातल्या स्त्रियांना बांधून ठेवल्यानंतर साधारण या नरकासुराने 16,100 स्त्रियांना तिथून नेऊन तिथे बांधून ठेवलं. या बांधून ठेवल्यानंतर या प्रजेवरती अनेक प्रकारचे अत्याचार, अनेक प्रकारचे जुलूम तो करत होता. या सगळ्याचा कुठेतरी शेवट व्हावा, या सगळं कुठेतरी थांबावं या हेतूने भगवान श्रीकृष्णाने गरुडावरती स्वार होऊन त्याच्यावरती जेव्हा आक्रमण केलं आणि नरकासुराचा वध केला तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या शरीराचे 2 भाग करून त्या नरकासुराचा वध केला आणि या 16,100 स्त्रियांची त्याच्या बंदिस्त शाळेतून मुक्तता केली. पण या बंदिस्त 16,100 स्त्रियांना त्यांचे घरचे, त्यांचे आप्त, त्यांचे इष्ट त्यांना स्वीकारणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचा मान सन्मान राहावा याकरता 16,100 स्त्रियांशी विवाह करून त्यांना स्वतःच्या पत्नीचा दर्जा देऊन त्यांना समाजामध्ये एक मान, एक पद, एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. व या सगळ्या प्रजेवरती उपकार करून नरकासूर नावाच्या राक्षसापासून या सगळ्या प्रजेला मुक्त करून त्यांना सुखाचे दिवस आणले. तो दिवस आजचा म्हणजेच नरक चतुर्दशी. या आख्यायिकेच्या माध्यमातूनच या दिवसाला नरक चतुर्दशी असं नावही पडलं. आजच्या दिवशी यमाला दीपदान दिल्याने घरामध्ये कधीही अपमृत्यू होत नाही. कोणी घरामध्ये अपघाती मृत्यू पावला असेल किंवा अग्नीमध्ये जळून मृत्यू पावला असेल तर त्या व्यक्तीकरता किंवा त्या घरातल्या सदस्यांनी त्या व्यक्तीला मोक्ष मिळावा, सद्गती मिळावी याकरता पितळाच्या समयीमध्ये 4 वाती लावून पूर्व दिशेला तोंड करून त्या दिव्यातल्या वाती प्रज्वलित करून गंधादीप उपचाराने त्या दिव्याची पूजा करून तो दिवा विप्राला दान द्यावा, जेणेकरून आपल्या घरामध्ये अग्नीच्या माध्यमातून जे मृत्युमुखी पडलेले आहेत किंवा जळून जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना सद्गती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा आणि त्यांचा पुढचा मार्ग जो आहे तो सुखकर व्हावा या हेतूने आजच्या दिवशी पितळाचे समय सुद्धा 4 वाती लावून गुरुजींना दान दिले जाते. दर्शक हो, असं आज आपण नरक चतुर्दशीचं व्रत कसं करावं, त्याच्या पाठीमागे आख्यायिका काय आहे हे पाहिलं. आपण आजच्या दिवशी असलेल्या लक्ष्मी पूजनाचं महत्वही समजून घेणार आहोत. लक्ष्मी पूजन कसं करावं याची आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईलच. पण लक्ष्मी पूजनामागे काय आख्यायिका आहे, लक्ष्मी पूजन कसं करावं, लक्ष्मी पूजनाचे कुठले फायदे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. दर्शक हो, आज आपण नरक चतुर्दशीचं महत्व बघितलेलं आहे. आपण आज तसंच लक्ष्मी पूजनाचंही महत्व बघणार आहोत. आजच्या दिवशीच नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यावेळेस दोन्ही सण एकाच दिवशी आलेले आहेत. एकाच दिवशी हे दोन्ही सण आल्यामुळे आपल्याला दोन्ही सणांचं महत्व जाणून घ्यायला मिळणार आहे. नरक चतुर्दशीचं महत्व आपण आता बघितलंच. आता बघूया आपण लक्ष्मी पूजन या दिवसाचं महत्व. लक्ष्मी पूजना दिवशी काय करायला हवं, आपल्या घरात लक्ष्मी कशी स्थिर राहील आणि ती आपल्या घरावरती कशी शुभ असे आशीर्वाद देईल. दर्शक हो, लक्ष्मी म्हणजे श्री, श्री म्हणजेच पैसा. कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधन पैसा. आपल्याला
जे कर्म करतोय, जो व्यवसाय करतोय, जो उद्योग करतोय, त्यातून जी प्राप्ती होते, आर्थिक प्राप्ती, त्याला आपण लक्ष्मी संबोधतो. आपण महिनाभर जे काम करतोय, जे कष्ट करतोय, त्यातून येणारी जी लक्ष्मी आहे ती म्हणजेच पैसा, तीच म्हणजे लक्ष्मी. त्या लक्ष्मीचं आज मनोभावे पूजन करावं आणि तिने आपल्या घरामध्ये स्थिर राहावं. कुठल्याही प्रकारे चंचल न होता, आपल्या घरातून कधीही निघून न जाता तिनं आपल्या घरामध्ये सदैव वास्तव्य करावं. याकरता आजच्या दिवशी तिचं पूजन सांगितलेलं आहे. आज लक्ष्मी पूजन या शब्दामध्येच आजच्या दिवसाचं महत्व सामावलेलं आहे. आपण कमवलेल्या धनाचं, आपल्या घरात असलेल्या धनाचं विधीपूर्वक केलं जाणारं पूजन म्हणजे लक्ष्मी पूजन. दर्शकाहो, आज अमावस्या लक्ष्मी पूजनाची आहे, पण अमावस्या लागते सायंकाळी 4:25 त्यामुळे अनेक जणांचा संभ्रम झालेला आहे. काही व्यापारी वर्ग दुपारी लक्ष्मी पूजन करतात. आपापल्या दुकानामध्ये आपापल्या दुकानातल्या कामगारांसमवेत दुकानातलं लक्ष्मीपूजन दुपारी करून सायंकाळी आपल्या घरचं लक्ष्मीपूजन करत असतात. पण आजच्या या दिवसामध्ये अमावस्या जी लागत आहे ती अमावस्या लागते 4:20 पण याच्या आधी लक्ष्मीपूजन करणं श्रेयपट ठरत नाही, कारण अमावस्येला प्रारंभ झालेलाच नाही. मग अशा मार्गात काय करावं, तर अशा वेळेस 4:20 किंबहुना 4:30 वाजेनंतर आपल्या दुकानातल्या लक्ष्मीपूजनाला सुरुवात करावी. 4:30 वाजेपासून लक्ष्मीपूजनाचा जो मुहूर्त आहे हा सुरू होतो. दर्शकाहो, तो रात्री 12 वाजेपर्यंत, मध्यान्ह रात्रीपर्यंत आपल्याला ज्या वेळेस वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण आपल्या कुलपुरोहिताला बोलून त्याच्याकडनं आपल्या घरामध्ये, आपल्या व्यापाराच्या ठिकाणी विधीपूर्वक लक्ष्मीचं पूजन करून घ्यावं. लक्ष्मी पूजन हे मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे. 2 कामे दर्शकांनो बाजूला राहिली तरी चालतील, पण लक्ष्मी पूजन होणं गरजेचं आहे. कारण त्या लक्ष्मीवर तुमचा प्रपंच आहे, त्या लक्ष्मीवर तुमचं पुढील सर्व भावी जीवन आहे. लक्ष्मी ही कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाची मानली गेलेली आहे. श्री असेल तर तुम्ही तुमचं स्थैर्य, आरोग्य, ऐश्वर या सगळ्या गोष्टी दाखवू शकतात. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ शकतात. सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या त्या पूर्ण करू शकतात. त्याच लक्ष्मीचा आदर करणे, त्याच लक्ष्मीचा मान सन्मान करणे, आजचा तो दिवस लक्ष्मी पूजनाचा दिवस. लक्ष्मी पूजन हे प्रदोष काळामध्ये विशेष महत्वाचं सांगितलेलं आहे. दर्शकाहो, लक्ष्मी पूजनाचं पूजन करत असताना लक्ष्मीची षोडशोपचारे म्हणजे 16 प्रकारे पूजन करावं. लक्ष्मी पूजन कसं करायचं, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश करायचा हे संपूर्ण वेद न्यूजच्या दर्शकांकरता आपण इथे विधीपूर्वक लक्ष्मी पूजन करून ते आपल्या करता प्रसारित करणार आहोतच. आपण ते बघूनही आपल्या घरात लक्ष्मी पूजन करू शकतात. पण श्रेष्ठ हे आहे की आपण आपल्या कुलगुरूंना घरामध्ये बोलवावं, ब्राह्मणांना निमंत्रित करावं आणि त्यांच्याकडनं विधीपूर्वक लक्ष्मी पूजन करावं. पण काही भागामध्ये, काही काळामध्ये अशा ठिकाणी ब्राह्मण उपलब्ध होत नाहीत किंवा त्यांच्याकडे पूजेला गुरुजी येऊ शकत नाहीत. अशा लोकांचा कुठल्याही प्रकारचा हिरमोड न होता किंवा लक्ष्मी पूजनामध्ये कुठलीही अडचण येऊ नये याकरता वेद न्यूज या चॅनलने आपल्याकरता स्पेशल लक्ष्मी पूजन कसं करावं, आपल्याला लक्ष्मी पूजनाचा संपूर्ण विधी समजून यावा, आपल्याकडनं भगवतीचं पूजन अतिशय योग्य प्रमाणे व्हावं याकरता म्हणून संपूर्ण लक्ष्मी पूजनाचा विधी हा आपल्याला दाखवण्यात येईल आणि तो अतिशय शांत पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. दर्शकाहो, जसा आपल्या टीव्हीवरती विधी चालेल तसा आपण आपल्या घरामध्ये हे विधीपूर्वक लक्ष्मी पूजन करून घ्यावं आणि आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मीला स्थिर करावं. दर्शकाहो, आज आपण लक्ष्मी पूजनाचं महत्व जाणून घेतलेलं आहे. पुढील भागात भेटू. पुढील भागात आपण दिवाळीतील पाडवा आणि भाऊबीज या दोन्ही दिवसांचं महत्व काय आहे हे जाणून घेऊ. तोपर्यंत श्रीराम. ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद आरोग्याचा, वेद शिक्षणाचा, क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा, वेद हा न्यायाचा, शौर्य बलिदानाचा हा वेद, शासनाच्या योजनांचा, राजनीतीचा वेद, शासनाच्या योजनांचा, राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा
ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा